मी विशाखा प्रभाकर साळी. मी जळगाव जिल्ह्यात पारोळा येथे राहते. कधी याला कसं जुळतं, कधी याला कसं जुळतं हेच कळेना. अन उभ्या आयुष्यात या नात्याला विसरणंच काही जमेना, या नात्याला विसरणं काही जमेना. पण ते शब्द मी इतके सिरियसली घेतले की तुम्हाला खोटं वाटेल, मी त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या आयुष्यातली पहिली कविता लिहिली. आभाळा एवढे स्वप्न असावे साध्य कराया सिद्धवाद. त्या जगातलं माझं पहिलं पाऊल आहेस तू. कवितेच्या जगातलं माझं पहिलं पाऊल आहेस तू. माझ्या कलेचा पहिला आविष्कार आहे. एक अटल करकंड म्हणून स्पर्धा होती चारोळीची. तर त्यात माझा दुसरा क्रमांक आलेला. राज्यस्तरीय चारोळी स्पर्धा होती. तर तीच चारोळी मला सांगू इच्छिते. ती कलाकार या विषयावर होती. कलाकार आणि कला, कलाकार आणि कला यांची कायम असते एकरूपतेची नाळ. कलाकार आणि कला यांची कायम असते एकरूपतेची नाळ. नातं त्यांचं घट्ट इतकं जणू आई आणि तिचं बाळ, आई आणि तिचं बाळ. मला वैभव जोशींच्याही कविता आवडतात. मी विरह कविता निवडेल. त्याचा तसाच घडत आहे विखुरण माझं फक्त पाकड्यांनी जाणलं आहे. तू स्वप्नात तरी भेटशील म्हणून मी उगाच रात्रभर डोळे मिटून बसते. गुलाब आणि मोगरा एकमेकांचे एनिमीज असल्यासारखा कवितेमध्ये वापर केला जातो. माझ्याही कवितेमध्ये तसं मी नंतर सांगेल लास्टला, कारण एक सस्पेन्स टाईप कविता आहे ती. मागचा एपिसोड पाहिला पूर्वा जोशी मॅडमांचा. तर त्यावेळेसच मला असं वाटलं की आपणही अशा कार्यक्रमात सहभागी झालं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी जितेंद्र तुमचं स्वागत करतो आजच्या गप्पा टप्पा विथ हॅशटॅग पोएट्स ऑफ इंस्टाग्राम या कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये. आज आपण भेटणार आहोत विशाखा साळी मॅडम यांना. त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट आहे _शब्द_ आणि _मी. सो आपण त्यांच्याशी गप्पा मारू, त्यांच्या कविता ऐकू. तर मग चला सुरू करूया गप्पा टप्पा विथ हॅशटॅग पोएट्स ऑफ इंस्टाग्राम. सोबत आहेत विशाखा साळी मॅडम. चला. मनातलं पानावरी आपल्या चॅनलवरती गप्पा टप्पा विथ हॅशटॅग पोएट्स ऑफ इंस्टाग्राम या आपल्या कार्यक्रमात आज सहभागी होत आहेत विशाखा साळी मॅडम. नमस्कार विशाखा मॅडम, कशा आहात तुम्ही? नमस्कार, मी मस्त. तुम्ही कसे आहात? मी मजेत एकदम. तुमची थोडी ओळख करून देता का? हो हो, नक्की. मी विशाखा प्रभाकर साळी. मी जळगाव जिल्ह्यात पारोळा येथे राहते. माझं MSc झालंय शिक्षण. सध्या जॉबच्या शोधात आहे. काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचं प्रिपरेशन पण करतेय. आणि साधारणतः 3-4 वर्षापासून मी कविता लिहायला. ओके. तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटचं हँडलर काय, याचं नाव काय आहे? शब्द आणि. रसिको, जर तुम्ही बघत असाल हा कार्यक्रम तर नक्की फॉलो करा. तुमची काही पुस्तकं आलीत? आतापर्यंत माझी 4 प्रातिनिधिक काव्यसंग्रह झाली आहेत. काव्यवर्षा, अक्षरवेल, बळीराजा आणि असीम एहसास. आणि एका बुकला, ट्राय ऑथर बुकला लेखक म्हणून पण आहे. ओके, ग्रेट. सो एवढ्या कमी वयात एवढी पुस्तकांची नावावर आपलं नाव आल्यावर कसं वाटतं? खूप छान वाटतं. म्हणजे ज्यावेळी लिहायला सुरुवात केली होती त्यावेळी असं विचारही नव्हता केला की कधी आपलं नाव एखाद्या पुस्तकावर येईल. त्यामुळे ज्यावेळी माझं पहिलं पुस्तकावर माझी कविता छापून आली त्यावेळी म्हणजे मी सांगू नाही शकत की किती आनंद झाला असेल. कारण आपण आतापर्यंत म्हणजे ज्या गोष्टीचा आपण कधी विचार केलेला नसतो आणि अचानक ज्यावेळी ती गोष्ट आपल्यासोबत घडते तर तिचा आनंद आपण शब्दात नाही व्यक्त करू शकत. पहिलं पुस्तक कोणतं आलेलं तुमचं? काव्यवर्षा, रोहिणी पब्लिकेशनचं. काव्यवर्षा. घरच्यांची रिॲक्शन कशी होती जेव्हा तुम्ही पहिलं पुस्तक त्यांना दाखवलं?
ऍक्च्युली माझ्या घरच्यांना आतापर्यंत माहितही नव्हतं की मी कविता लिहिते. मी जस्ट जेव्हापासून लिहित होते त्यावेळेस फक्त मी माझ्या मैत्रिणींना पाठवायचे आणि घरी आईला वाचायला द्यायचे. कोण कविता झाली की बघ बाई ही मी लिहिली असं. त्या व्यतिरिक्त कोणाला माहितही नव्हतं, कोणाला सांगायचंही नाही की मी कविता लिहिते. त्यानंतर ज्यावेळी काव्यवर्षामध्ये मी कविता दिल्या तर तेव्हाही मी घरात फक्त जास्त कोणाला म्हणजे माहितही नव्हतं की मी कविता दिलाय त्यांना प्रकाशित करायला. पण ज्यावेळी मग पोस्टाने माझं बुक आलं घरी त्यावेळी सगळ्यांना कळलं की हो इथे ही कविता प्रकाशित झाल्या आहेत असं. तर त्यांनाही खूप आनंद झाला. आपण त्याच पुस्तकातल्या एखाद्या कवितेने सुरुवात करूया का? हो हो नक्कीच. त्या पुस्तकात मी उणीव नावाची एक कविता छापली गेली आहे. ऍक्च्युली ह्या कविता लिहिण्यामागचं मी जस्ट एक टीव्हीवर शो पाहिला होता, सिरियल म्हणू आपण त्याला. तर त्यात एक कॅरेक्टर असं होतं की ज्याच्यामध्ये काहीतरी कमतरता होती आणि त्या कमतरतेमुळे ते कॅरेक्टर तिथं होतं एक प्रकारे. तर मग त्यावर मी उणीव नावाची एक कविता लिहिली होती. तर ती सांगते. परमेश्वराची किमया असते अशी जर आणणारी, परमेश्वराची किमया असते अशी जर आणणारी, सर्व गुण संपन्न असलेल्यातही असते उणीव एक तरी. कधी असते क्षुल्लक तर कधी असते मोठी, कधी असते क्षुल्लक तर कधी असते मोठी, कधी आयुष्यावर परिणाम न करणारी तर कधी जीवनाचं चक्र फिरविणारी, कधी असते सामान्य तर कधी असते दुर्मिळ, कधी भविष्यच बदलून लावणारी. किती नाही म्हटलं तरी जाणवत राहतं पदोपदी आपल्यातच अशी उणीव का वाटत राहतं क्षणोक्षणी. पण घट्ट करावं लागतं मनाला आणि स्वीकारावं लागतं आपल्यातील उणवेला. ठेवावा लागतो विश्वास असा की परमेश्वराला असेलच ना आपल्या जीवनाची एक सुंदरशी कहाणी. सुंदर सुंदर. तुम्ही MSc फिजिक्स केलेलं आहे राईट? ते फिजिक्स आणि कविता हे समीकरण कसं जोडून आलं? तसं फारसं त्यांचं म्हणजे त्यांचं दोघांचं एकमेकांशी रिलेशन नव्हतं, फिजिक्स आणि पोएट्री. पण सध्या तरी आता माझ्या जीवनात फिजिक्स आणि पोएट्री हे दोन माझे महत्वाचे भाग आहेत. दोघं फिजिक्स पोएट्री. फिजिक्स बद्दल काही लिहिलंय का? कसं काही सार्कॅझम मध्ये काही वेगळं असं काही लिहिलंय फिजिक्स वरती? नाही, अजून तरी काही ट्राय नाही केलं, पण करेल नक्कीच. ओके ओके. कविता लिहिताना तुमचे आवडते विषय कोणते? असा एखादा पर्टिक्युलर विषय नाही, पण म्हणजे ज्या विषयाची भावना जुळल्या. क्वेश्चन चेंज करूया. सगळ्यात जास्त कविता कोणत्या विषयावरती लिहिलेल्या? मी मैत्रीवर लिहिल्या आहेत. मैत्रीवर? एखादी मैत्रीवरची कविता ऐकायला आवडेल मला. हो नक्कीच. आतुर मनाच्या अक्षम्य संवेदना वेळा मनात कधी गुंफल्या हेच कळेना. कुणाला माहित असतं अनोळखींचं असं अचानक भेटणं आणि नेहमीसाठीच त्यांचं स्मरणात राहणं. या नात्याला केवळ विश्वासाचीच जोड, या नात्याविना नाही जीवनाला तोड. कधी याला कसं जुळतं हेच कळेना. अन उभ्या आयुष्यात या नात्याला विसरणं काही जमेना. व्हेरी गुड. थँक्यू. असं तुम्ही म्हणाला 3-4 वर्षापूर्वी कवितेच्या लिखाणाची सुरुवात झाली. कसं कळलं म्हणजे तुम्हाला कविता लिहिता येतात? हे कळलं कसं? ऍक्च्युली मी ज्यावेळी शाळेत होते तर त्यावेळी भरपूर वक्तृत्व स्पर्धा असतात शाळेत, निबंध स्पर्धा असतात, मग त्या तालुकास्तरीय किंवा शाळे लेवल वक्तृत्व किंवा जिल्हास्तरीय अशा असतात. तर मला त्यांची इतकी आवड होती की मी एकही वक्तृत्व स्पर्धा सोडायची नाही आणि एकही निबंध स्पर्धा सोडायची नाही. मी आवर्जून प्रत्येक याच्यात सहभागी घेते. आणि मग वक्तृत्व किंवा निबंध म्हटलं म्हणजे तिथं आपण काही चारोळ्या टाकतो
वक्तृत्वामध्ये किंवा निबंधामध्ये आपलं लिखाण उठून दिसलं पाहिजे व यासाठी. तर त्या चारोळ्या मी कुठे सर्च न करण्याऐवजी मी स्वतः लिहायचे. म्हणजे मला त्यावेळी असं वाटायचं की जर आपण त्या सर्च केलं कुठं तर आपलं आणि दुसऱ्या व्यक्तीचं सेम सेम होऊन जाईल असं. तर त्यामुळे त्या मी स्वतः लिहायचे. आणि मग एक साधारणतः 3-4 वर्षापूर्वी ज्या कॉलेजला होते त्यावेळी असं चर्चा चालू होतं कॉलेजला असताना. तर माझ्या एका फ्रेंडने मला सांगितलं की जर असं आहे तर तू कविताही किंवा लिखाणही खूप छान करू शकते असं. पण ते शब्द मी इतके सिरियसली घेतले की तुम्हाला खोटं वाटेल, मी त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या आयुष्यातली पहिली कविता लिहिली. आठवते का ती पहिली कविता? परफेक्ट. हो नक्कीच. तिचे काही शब्द मी तुम्हाला सांगू इच्छिते. जनरली असं असतं की आपण आपली पहिली कविता कधी प्रेम या विषयावर लिहितो असं जनरली मी पाहिलंय. पण माझी पहिली कविता मी स्वप्न या विषयावर लिहिली. तर तिचे काही ओळी आहेत. आभाळा एवढे स्वप्न असावे, आभाळा एवढे स्वप्न असावे, साध्य कराया सिद्ध व्हावे. आभाळा एवढे स्वप्न असावे, साध्य कराया सिद्ध व्हावे. प्रयत्नांचा वर्षाव करावा, मनोबलांचा पाऊस पाडावा. स्वप्नांच्याही पलीकडचे ठिकाण गाठण्याचे स्वप्न असावे, आभाळा एवढे स्वप्न असावे, साध्य कराया सिद्ध व्हावे. हे त्याच्यातले काही ओळी आहेत. खूपच छान आहे. पहिलीच कविता अशी लिहिली आहे तुम्ही. खूपच छान. तर तिथून सुरुवात झाली. मग तुम्ही मग त्यानंतर सुरुवात झाल्यानंतर मग मी हळूहळू एक एक कविता लिहित गेले आणि लिहिलेली माझी प्रत्येक कविता जशी मगाशी सांगितलं मी माझ्या मैत्रिणींना सेंड करायचे किंवा आईला दाखवायचे. तर त्यांच्याकडून जे कमेंट्स मिळायचे, अप्रिसिएशन मिळायचं, तर ते मला पुढची कविता लिहिण्यासाठी अजून प्रेरित करायचं की नाही आपल्याला या कवितेला इतकी छान प्रतिसाद मिळाला, इतकं छान अप्रिसिएशन मिळालं, तर पुढच्या अजून जर आपण याच्यापेक्षा छान लिहिली तर अजून मिळेल, अजून मिळेल. म्हणजे असं करत करत मग माझा प्रवास झाला कवितेमध्ये. मग मी आता जस्ट काही दिवसांपूर्वी ज्यावेळी माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालेलं तर तेव्हा माझी पहिली कविता असल्यामुळे ती माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे तिच्यावर मी कविता केली होती. काही ओळी लिहिल्या होत्या त्या सांगायला आवडतील मला. कवितेच्या जगातलं माझं पहिलं पाऊल आहेस तू. कवितेच्या जगातलं माझं पहिलं पाऊल आहेस तू. माझ्या कलेचा पहिला आविष्कार आहे. माझ्या क्षमतेचा मला होणारा साक्षात्कार आहेस तू. म्हणूनच माझ्यासाठी खूप खूप खास आहेस तू. खूप खूप खास आहेस तू. खूपच सुंदर. सो तुम्ही आतापर्यंत कविता फक्त पुस्तकातच छापल्या गेल्या आहेत की लाईव्ह मध्ये परफॉर्म केल्या आहात तुम्ही कुठे? आता जस्ट पलपब पब्लिकेशन म्हणून आहे तर त्यांचा एक ओपन माईक पोएट्री म्हणून प्रोग्राम असतो दर महिन्याच्या लास्टला. तर त्यावेळी मी सादर केलेली माझी कविता त्याच्यात. परत उद्या एक काव्य मैफिल म्हणून प्रोग्राम आहे तर त्यातही माझ सादर करणार आहे. ओके, व्हेरी गुड. खूपच छान. कवितेच्या लिखाणाच्या सुरुवातीबद्दल तुम्ही सांगितलं, पण तुम्ही कविता लिहिताना काही स्पेसिफिक मेथड फॉलो करता की लाईक पुस्तकांवरती काही वहीवरती काहीतरी लिहून किंवा मोबाईलमध्ये काही सुचलं तर किंवा एखादा विषय घेऊन कविता लिहिता किंवा अभ्यास करून कविता लिहिता, काही मेथड आहे स्पेसिफिक? नाही, तशी स्पेसिफिक मेथड नाही. म्हणजे आता सपोज मी काही एखादी गोष्ट पाहिली आणि ती जर माझ्या भावनांची अगदी जुळली तर सहज मला कविता सुचते. मी जसं मगाशी म्हटले की मी टीव्हीवर जस्ट पाहत होते आणि म्हणजे ते चित्र टीव्हीवरच माझ्या मनाला भावलं आणि तशी मी कविता लिहिली. आणि आधी ओळी सुचतात की विषय समोर येतो आणि मग ओळी सुचतात? नाही, आधी ओळी सुचतात त्याला अनुषंगाने आणि मग त्यावरून मग योग्य शीर्षक मी ठरवते की याला काय शीर्षक दिलं गेलं पाहिजे. ओके ओके. चारोळ्या पण लिहिता ना तुम्ही? हो. चारोळी आणि कविता यात तुम्हाला काय आवडतं जास्त लिहायला, लिखाण करायला? मला
तसं दोघंही आवडतं. असं नाही की 4 ओळी फक्त किंवा कविता आहे. जसं म्हणजे जशा ओळी जोडून आल्या तसं. ओके. 4 ओळी ऐकवाल का एखादी? हो, नक्कीच. आताच अ, एक अटल करकंठ म्हणून स्पर्धा होती 6 ओळीची. तर त्यात माझा 2रा क्रमांक आलेला. राज्यस्तरीय कॉंग्रॅच्युलेशन. 4 ओळी स्पर्धा होती. तर तीच 4 ओळी मला सांगू इच्छिते. अ, ओके. ती कलाकार या विषयावर होती. ओके. कलाकार आणि कला, कलाकार आणि कला यांची कायम असते एकरूपतेची नाळ. कलाकार आणि कला यांची कायम असते एकरूपतेची नाळ. नातं त्यांचं घट्ट इतकं जणू आई आणि तिचं बाळ, आई आणि तिचं बाळ. सर खूपच चांगली. नाईस वन. थँक्यू. सो कविते स्पर्धेमध्ये भाग घेता तुम्ही कविता सुद्धा ही पहिलीच कविता होती जी तुम्ही स्पर्धेमध्ये पाठवलेली की अजूनही कविता पाठवल्या होत्या? नाही. मी याआधी म्हणजे ज्यावेळी लिखाणाची सुरुवात केली त्यावेळी जस्ट माझी साधारणतः 3री ते 4थीच कविता असेल ती. एक राज्यस्तरीय महिला दिनानिमित्त स्पर्धा होती. राज्यस्तरीय होती ती. तर त्यात फक्त ती महिलांसाठी होती आणि महिला दिनानिमित्त. तर स्त्री विषयावर किंवा मुलगी या विषयावर कविता द्यायची होती. तर माझी 3री ते का 4थी साधारणतः 3री-4थीच कविता असेल ती. तर मी तिथे पाठवली. मला वाटलंही नाही की म्हणजे की आपल्या कवितेला कधी नामांकन मिळेल वगैरे काहीच नाही. मी जस्ट एक पाठवायची म्हणून पाठवली की येईल तर येईल, येईल नको येईल, फक्त आपण पाठवल्याचं समाधान व्हावं असं ह्या पद्धतीने. तर त्या माझ्या कवितेला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं. मला सन्मान चिन्हही मिळालं. म्हणजे माझ्या आयुष्यातलं ते स्वतःला सन्मान चिन्ह होतं कवितेसाठीच. ओके. तर ती या नावाची कविता होती ती माझी. आहे का आता ऐकू शकता? हो हो हो, नक्कीच. कधी अवखळ, कधी अवखळ, कधी अल्लड, तर कधी निरागस निर्मळ. कधी अवखळ, कधी अल्लड, तर कधी निरागस निर्मळ. काळोख रात्रीच्या त्या निशब्द शांततेसारखी. स्थिर असलेल्या वातावरणात हळूच येणाऱ्या मंद झुळकेसारखी. निसर्गाने निर्माण केलेल्या त्या अनमोल कस्तुरी मृगासारखी. कधी वैशाखाच्या तीव्र उन्हात अचानक पडणाऱ्या पावसाच्या त्या थेंबासारखी. तर कधी पाऊस पडल्यावर सर्वत्र पसरणाऱ्या मातीच्या त्या मधुर सुगंधासारखी. कधी संतपणे वाहणाऱ्या त्या सागरात अचानक उद्भवणाऱ्या लाटेसारखी. कधी स्वतःच अस्तित्व दाखवणाऱ्या मशालीच्या त्या अग्नीसारखी. तर कधी तेजाने लखलखणाऱ्या त्या सूर्यासारखी. ती एक मुल. वा, खूप छान, खूप छान. बायकोला खूप आवडली कविता ती. हो, थँक्यू. वरती म्हणून तिचा आवाज येत नाहीये. ओके. तुम्ही तुमच्या स्वतःच्या पुस्तका म्हणजे कविता पुस्तकांमध्ये आल्या. तुमच्या आवडती तुम्ही काही पुस्तकं वाचता का? आणि कवितांची पुस्तकं वाचता का? आणि जर वाचत असाल तर त्यातलं एखादं आवडतं पुस्तक कोणतं आहे किंवा आवडती कविता कोणती? तसं म्हणजे मी जस्ट गुगलवरच बघते की ह्या कवींचे राईटअप वगैरे. तर त्यातूनच वाचते. तर त्यातून एक वैभव जोशींची मला एक कविता आवडलेली, ती सांगते मी तुम्हाला. वैभव जोशींची कविता आहे. त्या संध्याकाळी त्या समुद्रकिनारी, त्या संध्याकाळी त्या समुद्रकिनारी काही वाळूचे कण चिकटले होते तुझ्या तळपायात. तुला काय झटकून टाकलेस तू. मला काय, मी उचलले तुझ्या नकळत आणि घर बांधून टाकलं. वैभव जोशी इज ग्रेट. हो, खूपच भारी माणूस आहे. हो. ओके. तुमची आवडते कविता? मला वैभव जोशींच्याही कविता आवडतात. तर त्यातली ही माझी आवडती
म्हणजे त्यांचं राईटअप मधली आवडते, मला आवडते फार. त्यानंतर स्पृहा जोशींचीही आवडतात. त्यांच्याही कविता फार मी युट्यूबला बघत असते नेहमी. त्यांचं सादरीकरणाचं स्किलही मला फार आवडतं, की ते ज्या पद्धतीने सादर करतात आपल्याला, म्हणजे मलाही असं वाटतं की मी त्यांच्या पद्धतीने सादर केलं पाहिजे असं. पण आताच्या काळातल्या कवींसाठी शी इज आयडल, म्हणजे तिच्यासारखं करावं असं सर्वांना वाटतं. सादरीकरण ही आणि कविता आहे. स्पृहा जोशी नो वर्ड. ओके. आणि ओके, अजून काही असा वेगळा विषय आहे का ज्याच्यावरती तुम्हाला कविता लिहायच्यात, ते सुचत नाहीये तर तुमची खूप इच्छा आहे की त्या विषयावरती कविता लिहावी? मला असं वाटतं की साधारणतः आता सध्याचे जे रिअल विषय चालू आहेत, लाईक संविधान वगैरे, म्हणजे असे जे पॉलिटिक्स साईडचे जे विषय असतात, तर त्यावरील आपण कधीतरी म्हणजे लिखाण केलं पाहिजे असं वाटतं. पण काय माहित, पण अजून म्हणजे मला वाटतं खूप की त्यावर लिहिलं पाहिजे मी, पण नाही सुचली अजून कविता त्याच्यावर. ओके, तर तुम्हाला एक ऑप्शन असेल की बाबा व्यंग्य कविता, विरह कविता किंवा प्रेम कविता, यातली एकच कविता तुम्हाला जर कुठे सादर करायची असेल तर तुम्ही कोणता प्रकार निवडाल? मी विरह कविता निवडेल. असं का? कारण प्रेम कविता तर सगळेच लिहितात. विरह कवितेमध्ये म्हणजे विरह कविता माझ्या मते तर विरह कविता या प्रेम कवितापेक्षा जास्त लिहितात आणि लोकांना त्या जास्त आवडतात, नाही का? हो, म्हणूनच मला ते आवडतात. कारण की विरह कवितेमध्ये म्हणजे समोरच्या पर्यंत जर आपल्या भावना पोहोचल्या तर त्यावेळी आपल्याला वाटतं की नाही आपण छान लिहिलंय काहीतरी. आणि विरह कविता म्हणजे मला आवडतं तसं ते तुम्ही लिहिल्यात का काही विरह कविता? त्यातली एखादी विरह कविता ऐकायला आवडेल. हो नक्कीच. कवितेचं शीर्षक आहे तू दिलेला गुलाब. तू दिलेला गुलाब गंधाळतोय रे अजूनही. तू दिलेला गुलाब गंधाळतोय रे अजूनही. सोबत नाहीत आता आपण हे त्यास कळू नये. ठेवलंय मी त्यात हृदयाच्या पेटीत बंद करून. ठेवलंय मी त्यात हृदयाच्या पेटीत बंद करून. रडताना दिसतो तोही, कारण अनुभवलंय मी पडताना अश्रूचे थेंब त्याचे. वाळलाय रे तो गुलाब, वाळलाय रे तो गुलाब अगदी पूर्णपणे. पण तरीही आपल्या प्रेमाचा दरवळ आहे त्यात अगदी मुक्तपणे. रंग अजूनही त्याचा तसाच गडद आहे. रंग अजूनही त्याचा तसाच गडद आहे. विखुरण माझं फक्त पाकड्यांनी जाणलं आहे. काढत असते त्याला बाहेर, काढत असते त्याला बाहेर कधीतरी तू आठवल्यावर. जीव कासावीस होतो रे माझा त्यास पाहिल्यावर. कधीतरी वाटत घुसमटत असेल का तोही माझ्यासारखं. पण घट्ट केलं असेलच म्हणा त्याने स्वतःला तुझ्यासारखं. वाटत पाहत राहावं त्याच्याकडे तासनतास. वाटत पाहत राहावं त्याच्याकडे तासनतास. पण मग आसवे पुसावे लागतात माझे मलाच एकीकडे. त्या एका गुलाबात जणू खूप काही दडलंय. त्या एका गुलाबात जणू खूप काही दडलंय. तू नाही तरी मन माझं मात्र तुझ्यावरच अडकलंय. वा वा, दिस वॉज सुपर, एकदम शो स्टॉपर. आता खूप आवडली मला. हो, थँक्यू. सो विरह कवितांबद्दल बोललो तर एखादी प्रेम कविता पण व्हायला पाहिजे ना. हो चालेल. एक छोटेसे 8 ओळी आहेत त्या सांगते, मग त्यानंतर अजून एक कविता सांगते वाटल्यास. श्वासात माझ्या तूच असावे, श्वासात माझ्या तूच असावे, डोळ्यात माझ्या तूच दिसावे. श्वासात माझ्या तूच असावे, डोळ्यात माझ्या तूच दिसावे. खरंच असंही एकदा व्हावे, खरंच असंही एकदा व्हावे. कधीतरी मीही प्रेमात पडावे, कधीतरी मीही प्रेमात पडावे.
त्यानंतर एक प्रेम कविता लिहिलीये, पण ती गर्ल्स साइडने नाहीये, बॉईज साइडने आहे. तर ती अच्छा. सांगायला आवडेल मला. पाहताच क्षणी तिला, पाहताच क्षणी तिला ती फक्त माझीच आहे असं वाटलं. पाहताच क्षणी तिला ती फक्त माझीच आहे असं वाटलं आणि हळूहळू माझं मन तिच्या सहवासात अधिकच रमायला लागलं. तिचं बोलणं, तिचा स्वभाव याने मी तिच्याकडे ओढला जाऊ लागलो. तिच्यासोबत असल्याने मी आनंदी होऊ लागलो. मलाच समजलं नाही, मलाच समजलं नाही मी तिच्यात केव्हा आणि कसा एवढा गुंतलो. नजरेनंही खूप काही बोलता येतं, नजरेनंही खूप काही बोलता येतं हे तेव्हा मला कळलं, जेव्हा मी तिच्या प्रेमात पडलो, जेव्हा मी तिच्या प्रेमात पडलो. वा वा, खूप छान. अजून एक विरह कविता मी सांगू इच्छिते. ओके. भेट ठरली होती जेथे दुपारी, भेट ठरली होती जेथे दुपारी मी उगाच पहाटे तिथे जाऊन बसले. भेट ठरली होती जेथे दुपारी मी उगाच पहाटे तिथे जाऊन बसले. तू स्वप्नात तरी भेटशील, तू स्वप्नात तरी भेटशील म्हणून मी उगाच रात्रभर डोळे मिटून बसले. तू घेतलास नवीन गुलाब हाती, तू घेतलास नवीन गुलाब हाती, मी उगाच मोगरा गुंजारत बसले. तू केलीस सुरुवात नव्याने, मी उगाचच जुने न्याहाळत बसले, मी उगाचच जुने न्याहाळत बसले. खूप छान. गुलाब आणि मोगरा एकमेकांचे एनिमीज असल्यासारखा कवितेमध्ये वापर केला जातो. माझ्याही कवितेमध्ये तसाच वापर आहे. एकीकडे गुलाब असतो, अच्छा. दुसरीकडे मोगरा असतो. मला एक माझी सगळ्यात आवडती कविता आहे, ती सादर करावीशी वाटते. ठीक आहे. कवितेचं शीर्षक मी नंतर सांगेल लास्टला, कारण एक सस्पेन्स टाईप कविता आहे ती. माझ्यातच मग्न हो, माझ्यातच मग्न होऊन मी चालत होते रोजच्या त्याच वाटेवर. अगदी सहजच ध्यानीमनी काहीच न धरू. चालता चालता जाणवला मला, चालता चालता जाणवला मला तो आणि हळू माझ्या नजरेत पडला. पण काहीसा दूरवर त्यात पाहावंसं मला वाटलं, त्यात पाहावंसं मला वाटलं. त्याला पाहणार म्हणून आपसुकच हास्य चेहऱ्यावर माझ्या दाटलं. हळूहळू मी त्याच्या जवळ गेले, हळूहळू मी त्याच्या जवळ गेले. खुलतं त्याचं रूप पाहून मी पुन्हा नव्याने त्याच्या प्रेमात पडले. तोही मला पाहून आनंदला, तोही मला पाहून आनंदला. परशाने माझ्या तो जणू गालातल्या गालात हसला. चेहरा चेहरा माझाही पाहून हसरा तो फुलला, चेहरा माझाही पाहून हसरा तो फुलला. हो तोच तो, हो तोच तो माझा प्रिय मोगरा, माझा प्रिय मोगरा. वा वा, खूप छान. आज कवितेचं शीर्षक काय मोगरा होतं, राईट? मोगरा होता. ओके. हिंदीमध्ये काही लिहित नाही ना तुम्ही? नाही, हिंदीमध्ये तरी तसं नाही लिहित. कधी प्रयत्न फक्त काही केला का थोडे- असा? नाही, पण मला हिंदीपेक्षा म्हणजे मराठी माझ्या जवळची वाटते. ओके, असं वाटतं तरी ओके. चालेल. आणि लेखांबद्दल मी काय- लेखांबद्दल काय मत आहे? हो, लेखन लेखन लिहिता म्हणजे एक हो लिहिते, पण असे प्रॉपर म्हणजे जसे लेख असायला हवे तसं नाही. माझ्या मनाला जे वाटेल मी ते ओळीमध्ये लिहिते. आता माझं मी मगाशी म्हणाले की माझं प्रेमांकन म्हणून एक बुक आहे, जे आता होईल प्रकाशित, म्हणजे ऍक्च्युली प्रकाशित झालंय, ते लॉन्चिंग बाकी त्याचं. तर त्यामध्ये मी प्रेमाबद्दलचे सगळे म्हणजे लेख, म्हणजे असं जरची परिस्थिती पाहता वगैरे सगळं गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलाय. तर त्यामध्ये मी लेख स्वरूपातच लिहिलंय. ओके. आमच्या कार्यक्रमाच्या कॉन्सेप्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं? मला ज्यावेळी तुमचा मागचा एपिसोड पाहिला पूर्वा जोशी मॅडमांचा, तर त्यावेळेसच मला असं वाटलं की आपणही अशा कार्यक्रमात
सहभागी झालं पाहिजे. कारण म्हणजे एखाद्या नवीन कवीला किंवा नवीन जो काही लिखाण करतो त्याच्यासाठी स्वतःला त्याच्या लिखाणाबद्दल मांडणं, स्वतःला त्याच्या लिखाणात मांडणं आणि कोणीतरी त्याला प्रतिसाद देतंय की हो तुम्ही आमच्या कार्यक्रमात मांडू शकता, तर ही जास्त आनंदाची गोष्ट आहे. आणि हा कार्यक्रम असंच सतत चालू राहील असंच मला वाटतं आणि असं चालू राहावं, असे माझ्यासारख्याच नवीन नवीन व्यक्तींना या कार्यक्रमात सहभागी होता यावं अशी मला खूप इच्छा आहे. त्याच्यामुळे हा कार्यक्रम मला खूप आवडला. थँक्यू. तुमच्याही कविता मी युट्यूबला पाहिल्या आहेत, त्याही मला खूप आवडल्या. म्हणजे मागचा कार्यक्रम पाहिला, त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब केलं, तर त्यावेळी म्हणजे मी सगळ्या कविता जवळपास पाहिल्या. मला खूप आवडल्या त्या कविता. थँक्यू आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल. आपण असेच अनेक नवीन कार्यक्रम करत राहूया. हो, माझ्याकडून तुम्हाला खूप खूप थँक्यू मला इथे संधी दिल्याबद्दल. त्यामुळे मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू. तर या होत्या विशाखा साळी मॅडम, अर्थात शब्द आणि मी हे इंस्टाग्राम हँडल ज्यांचं आहे त्या विशाखा मॅडम. त्या खूप छान कविता लिहितात. त्यांच्या अकाउंटला फॉलो करा. त्या अकाउंटवरती खूप साऱ्या कविताही आहेत, त्या तुम्ही वाचू शकता, लाईक करू शकता, शेअर करू शकता. आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे अभिप्राय मला कमेंटद्वारे कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. थँक्यू.